आई, ती कशी तयार झाली याचा विचार करत बसण्यापेक्षा ती जर आता तयार झाली असेल तर तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधणं हे आपलं काम नाहीये का? वहिनी, मला बोलवलंस? हो, बसा. जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बरेच दिवस बोलीन बोलीन म्हणत होते आणि राहून जात होतं. मग बोल की. विषय जरा नाजूक आहे पण महत्वाचा आहे. म्हणजे प्रियाच्या लग्नाबाबत आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे तसा विचार करायला पाहिजे. त्यात काय विचार करायचा? अहो, तिच्यासाठी स्थळ नको का बघायला? म्हणजे तू तिला सून नाही करून घेणार? पण या विषयावर आपलं बोलणं झालं होतं वहिनी. मग आता हे काय बोलायलीस? पंच, काळाबरोबर नाती सुद्धा बदलतात. म्हणजे अगदीच बदलतात असं नाही, पण त्यावर पुन्हा एकदा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण होते. वहिनी, जे काय बोलायचंय ना ते स्पष्टच बोल. पंच, अहो, बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रियानं सत्यजितला विसरणंच योग्य नाहीये का? तिचं स्वतःचं नवीन आयुष्य, नवीन संसार हा सुरू करणं हे जास्त बरोबर नाहीये का? म्हणजे वहिनी, पुन्हा तिचं मन मोडायचं. अगं, तूच तिला सांगितलं होतंस ना, म्हणूनच तिने स्वप्न रंगवलीत ना की ती या घरची सून होणार, सत्यजित बरोबर संसार करणार. आणि आता तू हेच बोलायलीस? पंच, आपण थोडं समजून घेऊन निर्णय घेऊया ना. म्हणजे तू आता समजा ठरवलंच आहेस? तसं नाही हो, आपण शांतपणे विचार करूया. अगं, सरळ सरळ एका वाक्यात सांग ना. मंजिरी, तुला तर देवी वाटायला लागली. पंच, तसं नाहीये. थोडं समजून घ्या. एखाद्याचा संसार कधीतरी मोडणार, या आशेवर एखाद्याने जगणं हे कितपत योग्य आहे? हे बघ, शब्दाचे महाल बांधू नकस. आज तुला मंजिरी महत्वाची वाटतीय म्हणून मागं तिनं केलेली करणी समधी इसरून जायची हे कितपत योग्य आहे? पंच, प्लीज, मी तुम्हाला विनंती करते हो, थोडं समजून घ्या. नाही, मी तुला शेवटचं सांगते. मंजिरीला या घरातून बाहेर काढायचं आणि प्रियाच या घराची सून होणार. मग बघ, सत्यजित आणि आपलं हे घर सुखी होऊन जाईल. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मंजिरीच्या बाळाचं काय? का? प्रिया होईल की सत्यजितच्या बाळाची आई. मला कळत नाही अर्धी. विहंग म्हणजे त्याचं वागणं एवढं बदललंय ना. काही कारण नसताना उगाच रागवणं, चिडणं, प्रत्येक गोष्टीला नकार, निरुत्साह. नाही अर्धी. नाही, लोक म्हणतात ना तेच खरंय. लग्नानंतर नवरा प्रियकर राहतच नाही. त्याचं प्रेम बरोबर दुधासारखं आटत जात आणि त्यावर स्थिर साय जमा होते. सॉरी. तू हसतेस बी? सॉरी. तुला चेष्टा वाटते का सगळी? मी जे सांगते ते विनोदी वाटतंय? मधुरा, असा काय विचार करतेस तू बाळा? आणि विहंग भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहित नाहीये का? तेव्हा बाबांच्या, यांच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तुझ्याशी लग्न केलं. असा विचार नाही करायचा मधुरा. आणि हे काय असं लग्नानंतर प्रेम कमी होतं असं कोण म्हटलं तुला? प्लीजच दी, तू त्याची बाजू घेऊन बोलतेस पण तुला खरी परिस्थिती काहीही माहित नाही. मधुरा, हे बघ, असं उठता बसता माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलं म्हणजेच प्रेम असतं असं काही नाही. अगं, उलट लग्नानंतर दोन जीव एवढे एकरूप होतात
की त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे हे त्यांना शब्दात सांगायची गरज नाही पडत. तुला काय ग, हे बोलायला खूप सोपं वाटतं. तू त्यांना सांगितलेल्या 2 गोष्टी त्यांनी केल्या नाहीत म्हणून तू असा विचार करतेस. मला तर वाटतं विहंग भाऊजींनी तुझ्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी तू सोयीस्करपणे विसरतेस. असं नसतं बाळा. आणि एक लक्षात ठेव, त्यांनी तुझ्यासाठी त्यांचं अख्खं आयुष्य बदललंय. आणि प्रॉब्लेम्स असतात अगं. नसेल जमलं त्यांना यायला तुझ्यासोबत. अगं पण मग ते प्रॉब्लेम त्यांनी शेअर तरी करावेत ना. त्यांच्या डोक्यावर एवढे ताण आहेत, ते सगळे ते तुझ्या डोक्यावर का टाकतील? आता तू नाही सोयीस्कर अर्थ लावत आहेस. हे बघ मधुरा, लग्नानंतर नवरा बायकोत समजूतदारपणा असणं फार महत्वाचं आहे. समजूतदारपणा जर असेल तर अगदी विरुद्ध टोकाचे स्वभाव असलेले नवरा बायको सुद्धा एकत्र आनंदाने राहतात. आणि एकदा का तो समजूतदारपणा हरवला मग परत नाही सापडता का? सगळंच निरर्थक होऊन बसतं. आणि मग एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी नवरा बायको कठीण परिस्थितीत सापडतात आणि एकमेकांपासून वेगळे होतात. दी, तू जे काही बोलतेस ना ते कळतंय का मला, अगदी खरंय. पण मला नेमकं हेच कळत नाहीये की माझं कुठे चुकतंय. आपण आपल्या जोडीदाराकडनं काही अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. आणि मुळात खूप काही मोठ्या अवास्तव अशा अपेक्षा नाहीच आहेत ग माझ्या. मुळात काय, मी ना असा संसार इमॅजिनच केला नव्हता. खरं सांगू, विहंग आणि माझ्या प्रॉब्लेम्स बद्दल मला एक दिवस तुझ्याशी बोलावं लागेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि आता बघ काय परिस्थिती आहे. मधुरा, मधुरा बाळ, असं नसतं अगं. नाही यार, मी नाही सहन करू शकत आहे. मधुरा, मधुरा, अगं सगळं व्यवस्थित होईल बाळा. तू नको काळजी करूस. हे बघ काय ना, या सगळ्यासाठी थोडा वेळ जायला हवा बस. मग सगळं पूर्वीसारखं सुरळीत होईल. आणि मग तेव्हा विचार करशील हे जे काही प्रश्न मला पडत होते ना ते किती चुकीचे होते म्हणून. 2 अधिक 2 बरोबर 4 असा संसार कधीच होत नसतो. येईल ते तुझ्या लक्षात. पण माझ्यावर विश्वास ठेव, सगळं पूर्वीसारखं सुरळीत होईल. काळजी करू नकोस. सगळं सुरळीत व्हावं अशी माझी इच्छा आहे सचिन. पण माझ्या एकट्याच्या इच्छेने काही होणार आहे का? मधुरानं अगदी लहान मुलासारखं वागत. अरे थोडा तरी समजूतदारपणा तिने नको का दाखवायला? हो विहंग, पण अरे ती खरंच लहान आहे. आणि बघ कसं आहे, जसे आपण आपल्या बिझनेस मधले क्रायसिस मॅनेज करतो तसेच आपल्याला आपल्या पर्सनल आयुष्यातले क्रायसिस सुद्धा मॅनेज करावे लागतील. तुला हवं असेल तर मी बोलतो मधुराशी. मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं. काल दादा होळकर घरी आला होता. काय? घरी म्हणजे घराच्या बाहेर प्रियाला भेटायला. दादा दिवसेंदिवस जरा जास्तच आत घुसतोय. त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणारच आहे मला. पण तो आला तरी कसा? त्याचं असं म्हणणं होतं की प्रियाचे काही कपडे, काही वस्तू त्याच्याकडे राहिल्या होत्या. त्या परत करायला तो आला. त्यानं प्रियाला फोन करून जवळजवळ धमकावलं की जर ती त्याला भेटायला बाहेर नाही आली तर तो घरात घुसेल. आणि म्हणून मग तीही गेली. अरे मग त्याचा फोन आला हे लगेच तुला प्रियाने का नाही सांगितलं? माझं झालंय हे तिला विचारून. घाबरली ती. तिला असं वाटलं असेल की मला जर कळलं तर मग वेगळा काहीतरी राडा. म्हणून मग ती गेली त्याला भेटायला. कोइन्सिडेंटली तिथे त्या दोघांना गौरांगनी एकत्र पाहिलं आणि त्यानं मला ही सगळं सांगितलं. पण मग आता काय करायचं तुझ्या डोक्यात? काय नाही, मी दादाची पोलीस कंप्लेंट करणार आहे. त्याने काही उपयोग होणार आहे का सत्यजित? मागच्या वेळी दादानी काय नाटक केलं होतं माहितीये ना? यावेळी तो असंच काहीतरी सांगणार. प्रिया स्वतःहून त्याला भेटायला आली असंही तो सांगायला काही कमी करणार नाही. आणि तसंही कोणी कोणाला भेटलं हा काही गुन्हा होत नाही ना. हा, आता त्याचा
हेतू काही वेगळा जरी असला तरी तो आपल्याला सिद्ध नाही करताय. त्यामुळे काय होणार, तो परत एकदा सुटणार. अरे मग मी काय फक्त गप्प बसून बघत राहायचं काय सगळं? काहीच उपाय करायचा नाही? उपाय आहे सत्यजित, आणि आता आपण जो उपाय करू ना तो कायमचा असेल. पण त्यासाठी थोडा तरी वेळ जाऊ द्यावा लागेल ना. ग्रॅम जॉन्सन. हॅलो, या स्पीकिंग. ओके, थँक्स अ लॉट. या, बाय, हॅव अ नाईस डे. सत्यजित, आपले वाईट दिवस संपले आता. म्हणजे अरे ग्रॅहम जॉन्सनचा फोन होता. त्यांनी आत्ताच आपली बॅलन्स अमाऊंट आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर केली. म्हणजे आपण आता आपण आपलं सगळं कर्ज फेडू शकतो. आपण आता विहंग, मी सगळ्यात आधी पुण्याला जातो, बाबांना जाऊन भेटतो, त्यांचे सगळे पैसे त्यांना परत करून टाकतो. माझं घर नेत्रा, बास झाला आता. सॉरी सॉरी. अगं पण माझ्या डोळ्यासमोर ना ते चित्रच जात नाहीये. दादा होळकरच्या हातात गिटार. म्हणजे तू गोरी काजोल आणि दादा गावरान शाहरुख. नेत्रा, बास झाला आता. एकाच गोष्टीवर किती वेळ हसणार आहेस? डोक्याला ताप करून ठेवलाय त्या दादा होळकरनी. पण प्रिया, दिस इज नॉट फेअर. हा, दादा नको ना म्हणू यार, कॉल हिम मिस्टर होळकर. त्याचा उपयोग करून घ्यायचा नसताना तर कधीच वाटेला लावलं असतं त्याला. खरंय तुझं. पण प्रिया, जरा जपून. दादा होळकर काय चीज आहे अजून माहिती नाहीये तुला. कधी त्याच्या हातातलं गिटार टाकून देऊन त्याचा हात तुझ्या गळ्यापर्यंत येईल ना, कळणारही नाही तुला. दुधारी तलवार आहे दादा होळकर. आणि इतकं डेंजरस शस्त्र हातात घ्यायच्या आधी 100 वेळा विचार करावा लागतो. नाहीतर कधी आपला हात तुटून बाजूला पडेल ना, कळणारही नाही. वाटतेस तेवढी सोपी नाहीयेस नेत्रा. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त माहिती आहे तुला दादा होळकर बद्दल. कशी काय? दादा होळकर माझ्या आधी तुझ्या मागे. बाय गॉड ग्रेस, माझं आधीच गौरांशी लग्न झाल्यामुळे मी फक्त त्याची सिस्टर आहे, देखणी ताई. आणि आय कॅन कॉल हिम दादा होळकर. तुमचं म्हणजे अगदी 16-17 वर्षाच्या कॉलेज वीरांच्या वर चाललंय पप्पी लव्ह. आता हा खेळ मी कसा आणि किती रंगवते ना ते बघच तू. काळजी घे पण जरा. दादा होळकर डेंजरस आहे. आपल्या घरातली माणसं काही त्याच्यापेक्षा कमी डेंजरस नाहीये. आता काल गौरांगनी तुला बघितलं, प्रकरण निवळलं म्हणून ठीक आहे, पण आपल्याला खूप काळजीपूर्वक वागायला हवं याच्या पुढे. ही एकदा पकडली गेलीच आहे ना. कारण गौरांगनी मंजिरी, एक दिवस मी दादा होळकरशी फोनवरती बोलत होते तर ही बया आली ना रूम मध्ये आणि ऐकलं तिने सगळं. बापरे, किती हातापाया पडायला लागलं माहितीये तिच्या. कयावया केली, रडले. तेव्हा कुठे जाऊन सगळं प्रकरण निवळ. नाही तर होतं माझ्या हातात गोव्याचं तिकीट. पण मग मंजिरीने हे घरातल्या कोणाला सांगितलं नाही? ही मंजिरी आहे. दया, क्षमा, शांती त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे ना ती. देवी व्हायचंय तिला. चालू आहेत तिचे प्रयत्न. हे बघा शालिनी ताई, सगळे चांगल्या मुलांचे फोटो आहेत. खरं सांगू का, मी ना वाटच बघत होते तुम्ही प्रियासाठी मुलगा कधी बघायला सांगताय त्याची. सगळे राजबिंड्या मुलांचे फोटो ठेवलेत हा काढून.
अगदी वेगळे ठेवले होते, अजून दाखवले नाहीयेत कुणालाच. हो, आता तुम्ही ही स्थळं आणली आहेत म्हटल्यावरती चांगलीच असणार म्हणा. आता हे फोटो तुम्ही प्रियाला दाखवा. तिला जो पसंत पडेल ना, त्याची पत्रिका, घरदार, त्याच्याबद्दल बोलूच की आपण नंतर. काय आहे ना, आजकाल मुलांची पसंती आधी. अहो, तो काळ गेला आता. मोठ्यांनी निर्णय घ्यायचा, लहानांनी तो ऐकायचा. बरं, मी निघते आता. तुमचं काय ठरेल तसं कळवा मला. हा, अगदी फोनवरनं कळवलं तरी सुद्धा चालेल. बर, येते हा मी. वंश, हा कसा आहे? वहिनी, तुझं हे समजा काय चाललंय ना, मला अजिबात कळत नाही. आणि मला तर वाटतं तुला बी कळत नाही हे तू काय करतेस ते. आणि तरी बी तू असंच करणार असशील ना, तर लई मोठी चूक करतेस. हे जे काही प्रियासाठी स्थळ बघतीये ना, मला अजिबात मान्य नाही. वंश, हा संपलेला विषय पुन्हा पुन्हा उकरून काढायची काय गरज आहे? यासाठी मुलगा शोधणं हा माझा किंवा सत्यजितचा निर्णय नाहीये. हा सर्वस्वी प्रियाचाच निर्णय आहे. मंजिरी, अहो, आई, इतक्यात आलात सुद्धा? आज मी ऑफिसमधनं लवकर निघालो आणि पुण्याला जाऊन आलो बाबांकडे. अहो, मंजिरी, तुला एक अत्यंत आनंदाची बातमी द्यायची. मी आपल्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडलंय. बाबांचे पैसे त्यांना परत केलेत. कळलंय मला. मला बाबांचा फोन आला होता आता तुम्ही येण्याआधी. हो, मला उगीच वाटलं की मी तुला घरी येऊन खूप मोठं सरप्राईज. खरंच मला इतका आनंद झालाय. ऍक्च्युली मीच तुम्हाला सरप्राईज देणार आहे. या. काय? अहो, या तर. बरं, तुम्ही 1 मिनिट इथे थांबा, मी लगेच येते. अरे, याला काय अर्थ आहे मंजिरी? अहो, आले 1 मिनिट. अहो, सगळ्यांना वाटतंय सगळं सुरळीत चाललंय. सत्यजितला पण वाटतंय चला सुटलो आपण प्रियाच्या तावडीतून. असं कसं होईल? सत्यजित, सगळं सुरळीत छान खूप दिवस नाही चालत अरे असं. हेही तुला मीच समजावून सांगायला पाहिजे. हरकत नाही, मीच समजावून सांगेन. आत्या, ये ना बस. काय आत्या, आजकाल माझ्याशी बोलायलाही वेळ नाही ना तुझ्याकडे. मी कशी आहे, माझी तब्येत कशी आहे हे बघावंसं नाही वाटलं तुला? पण जाऊ दे, ते काही असलं ना तरी मला माहिती या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त खरं प्रेम करणारी तू एकमेव आहेस. मागचं मागं सोड. आणि तू हे पुढं काय चालवलंयस ते सांगत. पुढे काय? अजून मला आरामाची गरज आहे म्हणून आराम करते. ते करच, पण तिकडे वहिनी तुझ्यासाठी मुलगा बघायला निघाली आणि तिला विचारलं तर म्हणते कशी तुझाच होकार आहे म्हणून. हो, मीच होकार दिलाय. तुझं डोसकं फिरलंय की अक्कल इकून खाल्लीस? अगं, ज्या सत्यजितचं सपान पाहिलंस त्यालाच सोडून निघालीस. अगं, काय काय नाही केलं सत्यजितला मिळवण्यासाठी.
आणि तू हे काय बोलायलीस? ये बघ प्रिया, तुला कळतंय का? तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतीयास. माझा ऐक, आता काही महिन्याचीच गोष्ट आहे. एकदा का सत्यजितचं मूल जन्माला आलं की ती मंजिरी या घरातून आणि सत्यजितच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. अगं मग हे समजा तुझंच आहे. आत्या प्लीज, हे बघ, माझ्यासाठी सत्यजित आणि त्याचं प्रेम हा विषय संपलाय, कायमचा. अगं तुला येड लागलंय का? काय बोलतीयस तू? माझा विचार झालाय. मी आता सत्यजित मंजिरीमध्ये कधीही येणार नाही. त्यांना त्यांचा संसार सुखाने करू दे. मी निघून जाईन, त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आत्या, आधीच माझ्यामुळे मंजिरीच्या आयुष्यात तिला खूप त्रास सहन करावा लागलाय. तुला माहितीये, ती मला तिची जवळची मैत्रीण मानते, माझ्यासाठी एवढं काही करते. नाही, आता मी तिला आणखी नाही फसवू शकत. प्रिया, अगं इथंच तर जीव जळतोय माझा. त्या मंजिरीमुळे सत्यजित कधी बी आयुष्यात सुखी होणार नाही. सत्यजित सुखी व्हायचा असेल तर तूच एक आशा आहेस आमची, आणि तूच असं बोलायलीस. अगं त्या मंजिरीनं सत्यजितच्या आयुष्याची काय माती केली हे बघितलंच नव्ह तू? अगं सत्यजितच्या आयुष्यासाठी तरी तू. आत्या, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता यापुढे प्लीज मला माफ कर. अगं